नमस्कार. आज इयत्ता 8वीच्या वर्गाचा खेळाचा तास होता. पण ज्यावेळेस आम्ही मैदानावरती आलो आणि उन्हाची तीव्रता बघितल्याच्या नंतर आम्ही असं ठरवलं की न खेळता आपण प्रश्नमंजुषा घेऊ आणि सर्व मुलांनी होकार दिला. कारण खूप जास्त ऊन आहे, उन्हाची तीव्रता खूप जास्त वाढल्यामुळे मुलांना देखील या निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्रश्नमंजुषा खूप आवडीची वाटत आहे. आणि प्रश्नमंजुषा घेण्यासाठी आपल्या वर्गातील पार्थ केंदळे या विद्यार्थ्याला मी आमंत्रित करतो. पार्थ, आज तू तुझ्या आवडीच्या विषयावरती प्रश्न विचारतो. काल इंडियाची फायनल मॅच होती, ती कोणासोबत होती? नाही माहिती? बस खाली. दुसऱ्याला विचार. कोणाला माहिती? हातवर करा. बघा, न्यूझीलंड. शाबाश. सगळेजण टाळ्या वाजवा. दुसरा प्रश्न, कालच्या मॅच मध्ये सर्वाधिक अष्टफिफ्टी कोणी केली? नाही माहिती. चल. कोणाला माहिती? हातवर कोणाला माहिती आहे? मुलीमधून हातवर करा. नाही माहिती. इकडे मुलामध्ये मुलामधून कोणाला माहिती आहे? सांग. अभिषेक शर्मा. टाळ्या वाजवा सगळेजण. तिसरा प्रश्न, काल टीम इंडिया मधून सगळ्यात जास्त रन कोणी केले? हातवर करा. मोठ्याने सांग. संजू सॅमसॅम. हा, बरोबर आहे. टाळ्या वाजवा. दुसरा प्रश्न विचार. आता दुसरा विषय. आपल्या जालना जिल्ह्यातील अपरिचित नसलेला किल्ला कोणता? अपरिचित असा किल्ला आहे आपल्या जालना शहरामध्ये. त्या किल्ल्याचं नाव सांगायचं आहे आपल्याला. कोणाला येत असेल तर हात वर करा. सांग. फक्त एका विद्यार्थिनीला विचार. मस्तगड. व्हेरी गुड. शाबास. अगदी बरोबर. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये शहर आहे जालना, आणि या जालना शहराच्या मध्यभागी एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे मस्तगड. तो पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, पण त्याचे अवशेष आजही आपल्याला नगरपालिकेच्या रूपाने तिथं आपल्याला बघायला मिळत आहे. विचार. दुसरा प्रश्न विचारायचा. काय विचार?